नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपलं संपूर्ण घर, घरातला प्रत्येक जण तिच्यावर अवलंबून असतो. मग तिची काळजी घेणं हे घरातल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं. हे जर प्रत्येकानं जाणलं ना, तर प्रत्येक घरातली ती आणि तिचं असलेलं घर आनंदी असेल, समाधानी असेल हे नक्की. याच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. रात्रीचे 11 वाजले होते. संपूर्ण घर झोपेत बुडालं होतं. फक्त स्वयंपाकघरातून येणारा मंदसा छनछन आवाज त्या शांततेला भेदत होता. टेबलवर अर्धवट जेवलेलं ताट ठेवलेलं होतं. भाजी थंड झाली होती, पोळी कडक झालेली, आणि अनया त्या ताटाकडे बघत होती. तिच्या डोळ्यात झोप नव्हती, फक्त थकवा आणि ओलसरपणा होता. दारापलीकडून कुणीतरी डोकावलं, पण तिला पाहणारं कोणीच नव्हतं. पहाटे 5 वाजता घरातले सगळे अजूनही निजलेले, आणि अनया झाडू हातात घेऊन स्वयंपाकघरात कामाला लागलेली. गॅसवर दूध ठेवलेलं, सासूबाईंसाठी चहा तयार होत होता, मुलांच्या डब्यासाठी आलू पराठे बनवले होते, आणि नवरा रोहनचा शर्ट प्रेस होत होता. इतका उशीर का झाला? माझा चहा थंड झालाय, सासूबाईंचा रोजचा ओरडा कानावर पडला. अनया काहीच बोलली नाही. फक्त मान खाली घालून तिनं पुन्हा चहा बनवला, जणू तिनं आपल्या तोंडाला कुलूप लावलं होतं. रोहन ऑफिसला जाताना फक्त एवढंच म्हणाला, कपडे नीट ठेव, मीटिंग आहे, उशीर होतोय मला. ना निघतो म्हणाला, ना काळजी घे. फक्त चाव्या टेबलावर आपटल्या आणि निघून गेला. दुपारपर्यंत घर चमकत होतं, पण ती मात्र फिकट दिसत होती. सासूबाई त्यांच्या कमरेच्या दुखण्याचं रडगाणं गात होत्या. सासरे टीव्हीवर बातम्या बघत होते. मुलं शाळेत होती आणि ती भिंतीला टेकून बसली होती. तिच्या बोटांपर्यंत थकवा पोचला होता, तरीही ती सगळ्यांसाठी जेवण बनवत होती. जेव्हा ती स्वतः जेवायला बसली तेव्हा भाजी थंड, पोळी कडक. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. शेजारच्या माधवीताई आल्या. म्हणाल्या, अगं अनया, तू दिवसभर या कामातच गुरफटलेली असते, थोडा स्वतःसाठी वेळ काढ ना. अनया हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, वेळ माझ्या वाट्याला फक्त झाडू आणि भांडी घेऊनच आलाय ताई. संध्याकाळी मुलं परत आली, संध्याकाळी मुलं आली त्यांच्यासाठी दूध, खाऊ, गृहपाठाचा डोंगर तयार होता. रोहन आला तेव्हा फोनवर कुणाशी तरी बोलत होता, हसत होता. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं? अनयानं हळूच विचारलं. हो, थकलोय. तो थेट टीव्ही समोर बसला. अनया काही बोलू पाहत होती. मी सुद्धा थकले रोहन. पण तिचे ओठ बंद झाले, कारण तिला ठाऊक होतं या घरात तिला थकण्याचा हक्क नव्हता. रात्र गडद झाली. मुलं झोपली, सासू सासरे त्यांच्या खोलीत गेले. अनया अजूनही स्वयंपाकघरातच होती. गॅस बंद करत होती, सिंक पुसत होती, उद्यासाठी भाजी चिरत होती. अचानक तिचं डोकं गरगरलं. तिने भिंतीचा आधार घेतला आणि डोळे मिटले. कधी झोप लागली ते कळलंच नाही. रात्री 2च्या सुमाराला रोहन जागा झाला. स्वयंपाकघराचा लाईट सुरूच होता. तो चिडला, ही अजून काय करतेय? अनया खुर्चीवर बसलेली, डोकं खाली, पूर्ण शांत. अगं अनया, झोपलीस का? कुठलाही प्रतिसाद नाही. त्यानं खांदा हलवला. शरीर गार झालं होतं. त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तो किंचाळला, आई. सगळं घर धावत आलं. डॉक्टर आले, पण उशीर झाला होता. डॉक्टर म्हणाले, संपूर्ण शरीर थकलं होतं. कदाचित अनेक दिवस तापात होती, विश्रांतीसुद्धा घेतलेली नव्हती. रोहनच्या कानात जणू कुणीतरी हातोडा मारला. तो पुटपुटला, पण तिने कधी सांगितलंच नाही की ती आजारी आहे. डॉक्टर म्हणाले, सांगण्यासाठी ऐकणारा हवा ना. सकाळ झाली, सूर्य उगवला, पण त्या घरात काळोख होता. स्वयंपाकघरात तेच अर्धवट ताट पडलं होतं, थंड आणि निःशब्द. सासूबाई चहा बनवत रडत होत्या. कधी विचारच केला नाही की ती इतकं सहन करत होती. मुलांनी विचारलं, आई कुठे आहे? रोहन काहीच बोलू शकला नाही. काही दिवस गेले. घर सुरू होतं, पण आयुष्य थांबलं होतं. एका संध्याकाळी रोहनला कपाटात एक डायरी सापडली. माझं मौन. पहिलंच पान उघडलं आणि डोळ्यातनं अश्रू ओघळले. मी थांबले तर घर थांबेल. कुणी विचारलं का की मी ठीक आहे का? बहुतेक नाही. मी आता मशीन झाली आहे. जी सकाळी सुरू होते ते रात्री बंद होते. मला भीती वाटते की एखाद्या दिवशी मी कोसळेन आणि कुणाला कळणारही नाही.
कदाचित तेव्हा लक्षात येईल की घर भिंतींनी नाही तर एका स्त्रीच्या श्वासांनी चालतं. शेवटच्या ओळीवर रोहन थांबला. माझ्या जागी जर दुसरी कुणी आली तर तिला एवढंच विचार, थकलीस का? हे शब्द एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतात. रोहनचे हात थरथरू लागले, त्याचे डोळे पाण्याने भरले. त्या दिवसानंतर स्वयंपाकघरातलं ते ताट त्यानं जपून ठेवलं. खरंच घरातल्या स्त्रीची मेहनत कधीच हलकी नसते. प्रत्येक घरात एक अनया असते जी सगळ्यांची काळजी घेते पण स्वतःला विसरते. ती बोलत नाही पण तिचे हात, डोळे आणि तिचा थकवा रोज ओरडतो. कधी तिच्या शेजारी बसून एवढंच विचारा, थकलीस का? कारण हेच शब्द एखाद्याचं जीवन वाचवू शकतात. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.